नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं एक 6 नंबरचं प्रकरण आहे ते प्रकरण सुरू करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री। हे प्रकरण तुम्ही इयत्ता 9वीला शिकलेला आहात, त्यामुळे बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट तुमच्या ह्या क्लिअर झालेल्या आहेत। त्याच कन्सेप्टचा आधार घेऊन आपल्याला नवीन कन्सेप्ट आता शिकायचे आहेत आणि हे प्रकरण तुम्ही जर खूप बारकाईने शिकून घेतलं तर हे प्रकरण तुम्हाला 11वीला 12वीला आहेत, परत ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे प्रकरण आहेच। त्यामुळे हे प्रकरण आज समजलं तर उद्या परवा आणि कायम तुम्ही जे शिक्षण घेता ज्या ज्या ठिकाणी ह्याचा संबंध असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रकरण खूप सोपं जाईल आणि इंजिनिअरिंगला जायचं असेल तर हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। तर आपण प्रकरण सुरू करणार आहे ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्री हे प्रकरण आहे 7 मार्क्स। आपल्या 10वीच्या एक्झामला 7 मार्कला असणारं प्रकरण आणि खूप सोपं असणारं हे प्रकरण। पहा, ह्या प्रकरणामध्ये काही आपल्याला बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पाहायच्या आहेत आणि जे काही बेसिक रेशो आहेत ते रेशो तुम्ही अगोदरच शिकलेला आहात। तेच रेशो आपल्याला परत एकदा पाहायचे आहेत। पहा, ह्या ठिकाणी हा आहे ट्रायंगल, दिस इज ट्रायंगल ABC। पहा, हा ट्रायंगल ABC आहे, ट्रायंगल AB and C। measure of angle B is 90 degree and measure of angle C is theta। आता आपण बेसिक रेशो आहेत ते रेशो आपण पाहणार आहेत। काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत। फर्स्ट रेशो आहे साइन थीटा। साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस। मग हायपोटेन्यूस म्हणजे काय? हा आहे इन दिस ट्रायंगल ABC, एंगल B इज 90 डिग्री अँड AC इज हायपोटेन्यूस। हा बदलणार आहे का? नाही। 90च्या समोरचा हायपोटेन्यूस असतो हे तुम्हाला माहीत आहे। हा हायपोटेन्यूस झाला आणि ह्या ठिकाणी एंगल Cचं माप थीटा आहे। मग साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस, फर्स्ट रेशो। सेकंड, कॉस थीटा इज इक्वल टू एडजसेंट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस। म्हणजे कॉस थीटा सांगितलं तर तुमच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे एडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूस। टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन एडजसेंट साइड ऑफ एंगल थीटा। टॅन म्हणजेच ऑपोजिट साइड अपॉन एडजसेंट साइड। टॅन लक्षात आलं का? तुम्हाला हे 3 रेशो खूप महत्त्वाचे इयत्ता 9वीला शिकलेला आहात, तरी आपण हे आत्ता शिकणार आहोत। साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस। कॉस थीटा इज इक्वल टू एडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूस। नेक्स्ट, टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड ऑफ एंगल थीटा अपॉन एडजसेंट साइड ऑफ एंगल थीटा। हे पाठ करायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा आहे कॉट। पहा, पुढचा रेशो आहे ट्रिग्नोमेट्रिक कॉट। कॉटची आणि टॅनची जोडी आहे। पहा कशा जोडी आहे? कॉट आणि टॅन। पहा, ह्या ठिकाणी कॉट म्हणजे काय? ॲडजेसन अपॉन ऑपोजिट। म्हणजे कॉट हा कशाच्या उलट आहे? तर कॉट हा टॅनच्या उलट आहे। म्हणजे कॉट हा टॅनच्या इन्व्हर्स आहे आणि टॅन हा कॉटच्या इन्व्हर्स। पहा, टॅन आणि कॉटमध्ये जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन केलं, ऑपोजिट साइड अपॉन ॲडजेसन आणि कॉट ॲडजेसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड, हे झालं। त्याच्यानंतर पुढं कॉस थीटा आणि कशा जोडी होते? पहा, कॉस थीटा आणि सेक थीटा ह्यांची जोडी पहा। कॉस म्हणजे काय? ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस आणि सेक म्हणजे काय? हायपोटेन्यूस अपॉन ॲडजेसंट। हे तुमचं पाठ आहेच।
त्याचप्रमाणे साइन थिटा आणि काय कोसेक थिटा हे पहा ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनिस आणि कोसेक म्हणजे काय हायपोटेनिस अपॉन ऑपोजिट म्हणजे साइन आणि कोसेक एकमेकाच्या इन्व्हर्स कॉस अँड सेक आर इन्व्हर्स अँड टॅन अँड कॉट आर इन्व्हर्स. पहा हे दोन्ही एकमेकाचे इन्व्हर्स आहेत, हे दोन्ही एकमेकाचे इन्व्हर्स आहेत आणि हे दोन्ही एकमेकाचे इन्व्हर्स आहेत. आपण एक आकृती पाहू त्याच्यावरून रेशो कसे लिहायचे ते पाहणार आहे. पहा in this triangle ABC in triangle ABC angle B is equal to 90 degree and angle C is equal to theta. पहा मग फर्स्ट रेशो आहे साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेनिस. पहा थिटाच्या ऑपोजिट साइड कोणती आहे ए बी इज ऑपोजिट साइड अँड हायपोटेनिस ए सी आणि ह्याची ॲडजस्टंट साइड कोणती आहे सी बी किंवा त्यालाच काय म्हणतात बी सी. मग साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड इज काय इज ए बी अपॉन हायपोटेनिस इज ए सी. फर्स्ट रेशो झाला. सेकंड cos theta is equal to adjacent upon hypotenuse. पहा ह्याचे ॲडजेसंट थिटाचे ॲडजेसंट काय आहे सी बी किंवा त्याला काय म्हणतात बी सी आणि हायपोटेनिस काय आहे ए सी. हायपोटेनिस बदलतोय का काहीच नाही. त्यानंतर तिसरा रेशो आहे कॉट थिटा टॅन थिटा. टॅन म्हणजे ऑपोजिट काय आहे ए बी आणि ॲडजेसंट काय आहे बी सी. मग टॅन म्हणजे काय ए बी अपॉन बी सी. हे झाले 3 रेशो. त्याच्यानंतर आता पुढचे आपल्याला पाहायचं आहे कॉट कशाचा इन्व्हर्स आहे टॅन. मग ॲडजेसंट अपॉन ऑपोजिट ह्याची ॲडजेसंट कोणती आहे पहा थिटाची ॲडजेसंट बी सी आणि ऑपोजिट ए बी म्हणजेच काय बी सी अपॉन ए बी. पहा हे इन्व्हर्स झाले का दोन ए बी अपॉन बी सी तर बी सी अपॉन ए बी. नेक्स्ट रेशो सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनिस अपॉन ॲडजेसंट हायपोटेनिस ए सी आणि ॲडजेसंट बी सी म्हणजे काय ए सी अपॉन बी सी. नेक्स्ट रेशो काय पाहता नेक्स्ट रेशो काय त्याच्या पुढचा कोसेक थिटा. कोसेक म्हणजे हायपोटेनिस अपॉन ऑपोजिट. हायपोटेनिस काय आहे हायपोटेनिस इज ए सी अँड ऑपोजिट इज ए बी. पहा हे तुम्हाला जर आलं तर प्रकरण अत्यंत सोपं तुम्हाला जाऊ शकेल. हे सगळं तुम्हाला आता 9वीला झालेलं आहे. पुन्हा एकदा हे पाठ करायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि नंतर लिहायचं आहे. एक झालं. त्याच्यानंतर काही आपण आणखी ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहणार आहोत. काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणखी आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहा आणखी ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे साइन थिटा. साइनच्या इन्व्हर्स तुम्हाला सांगितलं आहे. साइनचे इन्व्हर्स काय साइनचे इन्व्हर्स कोसेक म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा अँड कोसेक थिटाचे इन्व्हर्स साइन म्हणजे ह्या ठिकाणी काय कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. एक झालं. त्याच्यानंतर 2 नंबरला पहा 2 नंबर आहे कॉस थिटा. कॉसच्या इन्व्हर्स तुम्हाला सांगितलं आहे कॉसच्या इन्व्हर्स सेक कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. झालं ओके. त्याच्यानंतर हे सेकचे हे सेक इथं आल्यानंतर पहा काय होईल सेक थिटाच्या इन्व्हर्स 1 अपॉन कॉस थिटा. कॉसच्या इन्व्हर्स झालं सेक थिटा साइनचे इन्व्हर्स कोसेक थिटा. तिसरं रिलेशन पहा टॅन थिटा टॅनचे इन्व्हर्स काय कॉट थिटा म्हणजे टॅन इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा अँड कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन
टॅन थिटा हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहेच. साइन थिटाचे इन्व्हर्स कोसेक थिटा, कोसेकच्या इन्व्हर्स साइन थिटा, कॉसच्या इन्व्हर्स सेक थिटा, टॅनच्या इन्व्हर्स कॉट थिटा. ओके. त्याच्यानंतर आणखी एक खूप दोन महत्त्वाच्या आयडेंटिटीज आपल्याला पाहिच्यात. हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर आणखी खूप महत्त्वाच्या दोन रेशो आहेत. 4 नंबरचा रेशो पहा. कोणता रेशो आहे पहा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे सुद्धा आता नवीला पाहिलं. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे एक महत्त्वाचं आहे. टॅन इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. आणि लास्ट पुढचा आहे कॉट थिटा. कॉट कशाची इन्व्हर्स आहे? टॅन. म्हणजे ह्याच्या उलट काय होईल? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हा झाला तुमचा हे काही रेशो आहेत पहा. साइनचे इन्व्हर्स कोसेक, कोसेकचे इन्व्हर्स साइन, कॉसचे इन्व्हर्स सेक, सेकचे इन्व्हर्स कॉस, टॅनचे इन्व्हर्स कॉट आणि कॉटचे इन्व्हर्स टॅन. त्याच्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हे तुम्हाला सर्वांना येतंय, काही अडचण नाही. आणि मग हे आल्यानंतर आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे. तुम्ही हे सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. ओके. आता काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपले ह्या ठिकाणी झाले आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजसंट साईड कोणती आहे, ऑपोजिट साईड कोणती आहे आणि हायपोटेन्यूस कोणता आहे ही तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात आलं असेल. आता आपल्याला त्याच्या पुढच्या काही गोष्टी आपण घेणार आहोत. तर आपल्याला पाहायची आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू काय आहेत पहा. आपल्याला टेबल पाहायचं आहे. ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू पाहायचा आहे. व्हॅल्यू आपण शिकणार आहोत. पहा टेबल पाहणार आहोत. काय पाहायचं आपल्याला? टेबल ह्या ठिकाणी पाहायचं आहे. पहा आपण टेबल आता पाहूत. पहा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण टेबल आखून घेऊ आणि टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे. पाठ टेबल कधीच होत नसतो, पण काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या बाबीचा वापर करून तुम्ही टेबल काय करणार आहेत? पाठ करणार आहात. साइन थिटा, कॉस थिटा, त्याच्यानंतर टॅन थिटा, त्याच्यानंतर पुढं सेक कॉट थिटा, त्याच्यानंतर सेक थिटा आणि या ठिकाणी कोसेक थिटा. आपण पाहूत हे टेबल कशा पद्धतीने येतोय. या ठिकाणी रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो पहा. हा टेबल आपण पाहतोय ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि इकडं काय आहे? अँगल्स. काय आहेत? अँगल्स. पहा या ठिकाणी अँगल्स आपण घेणार आहोत. झिरो अँगल. नेक्स्ट पुढचा आहे 30, 45, 60 and 90. पहा 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ह्यांच्या आपण ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. पाहू ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू कशा पद्धतीने येतात. साइन थिटा फर्स्ट, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, नंतर सेक थिटा आणि
कोसेक थिटा. एवढंच तुम्हाला एवढं टेबल त्या ठिकाणी पाठ करायचं आहे. पण पाठ म्हणजे पाठ कधीच होत नसतो. काही टेक्निकल गोष्टींचा विचार करून आपल्याला हे करायचं आहे. फक्त पहिली ओळ लक्षात ठेवा, इथं 0 आणि ह्या ठिकाणी काय 1. सुरुवात साईनची व्हॅल्यू सुरुवात 0 आणि नंतर काय 1. एवढं मात्र तुमच्या एकदम परफेक्ट लक्षात राहील. ह्याच्या बाबतीत तुम्हाला अडचण असणार नाही. परत 0च्या नंतर 1/2 म्हणजे साईन 30ची व्हॅल्यू काय आहे 1/2. साईन 0ची काय 0. त्याच्यानंतर 45चे 1/√2 1/√2 आणि पुढची साईन 60ची आहे √3/2. ह्या व्हॅल्यू खूप महत्त्वाच्या आहेत. साईन 0 साईन 30ची 1/2, साईन 45 1/√2 अँड साईन 60 √3/2 अँड साईन 90ची व्हॅल्यू आहे 1. एक फक्त ओळ लक्षात ठेवा, त्याच्यानंतर बाकीच्या ओळी तुमच्या आपोआप लक्षात राहतील. तुम्हाला लक्षात ठेवायसुद्धा गरज पडणार नाही. तर आता पाहूत पुढची व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायच्यात. पहा परत इथं काय लिहायचं 1 नंतर √3/2 नंतर 1/√2 नंतर 1/2 अँड 0. ओके. साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला बाकी पुढच्या सगळ्या व्हॅल्यू आपोआपच लक्षात राहतात. तुम्हाला त्याच्यात काहीच अडचण येत नाही. आता तुम्हाला व्हॅल्यू कशाच्या फाइंड करायच्या टॅन थिटा फाइंड करायचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे टॅन थिटा = साईन थिटा अपॉन कॉस थिटा. पहा टॅन थिटा = साईन थिटा अपॉन कॉस थिटा. मग ह्या दोन्हीचा भागाकार करा. भागाकार काय होईल? पहिला भागाकार पहा 0ला कशाने भाग द्यायचा आहे 1ने. 0ला 1ने भाग दिला तर भागाकार काय येईल? 0ला जर 1ने डिव्हाइड केलं तर भागाकार काय येईल सांगा बरं. 0ला कोणत्याही संख्येने डिव्हाइड केलं तर भाग काय येतोय 0च. ओके. त्यानंतर पुढं ह्या दोन्हीचा भागाकार. आता त्या दोन्हीचा भागाकार कसा येईल पहा. त्या दोन्हीचा भागाकार कसा येईल √3 अपॉन ते पहा 1/2. आता ह्या दोन्हीचा भागाकार पण ह्याने भाग द्यायचा आहे. पण आपण लिहिताना काय मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिल्यावर काय लिहितो उलट. म्हणजे 2/√3 आणि 2 काय झालं कॅन्सल. व्हॅल्यू काय आली 1/√3. Therefore tan 30 is 1/√3. नेक्स्ट ह्या दोन्हीचा भागाकार सेम आहे म्हणजे व्हॅल्यू किती आली 1. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा परत पुढं भाग देऊन घ्या. साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे √3/2. हे भागाकारात पण गुणाकारात लिहिल्यावर उलट होईल 2/1. परत 2 कॅन्सल करायला √3/1 म्हणजे √3च ह्या ठिकाणी राहिलं √3 किंवा √3. आणि तुम्हाला माहिती आहे 1/0. पुढचं पहा 1/0. कोणत्याही संख्येला 0ने जर भाग दिला तर उत्तर काय होतं नॉट डिटरमाइन. पहा कोणत्याही संख्येला नॉट डिटरमाइन किंवा नॉट डिफाईन म्हणा. आणि मग इथं काय आलं नॉट डिफाईन. आता पहा कॉट म्हणजे ह्याच्या इन्व्हर्स किंवा हे इथले ह्याच्या इन्व्हर्स किंवा ह्याच्या उलट. म्हणजे काय होईल हा वर आहे खाली गेल्यानंतर ह्याचे इन्व्हर्स म्हणजे 0 अंशस्थानी डिनॉमिनेटर गेल्यावर काय होईल नॉट डिफाईन. काय झालं नॉट डिफाईन. आणि परत पहा आता टॅनच्या इन्व्हर्स काय हे ह्याचं इन्व्हर्स करा. काय झालं √3 किंवा हे इथं इथं नंतर 1/√3
आणि इथं काय 0 पहा नॉट डिफाईन अंडर हे 1 हे आणि हे किंवा ह्याचे इन्व्हर्स 0चे इन्व्हर्स केलं 0 डिनॉमिनेटर आलं तर नॉट डिफाईन ह्याचं इन्व्हर्स करा काय आलं √3 ह्याचं इन्व्हर्स 1चं इन्व्हर्स 1च नंतर √3चं इन्व्हर्स 1/√3 आणि इथं ह्या ठिकाणी नॉट डिफाईन आहे आणि मग काय झालं ह्या ठिकाणची सेक थिटाची व्हॅल्यू काय सेक थिटा आणि कशाचं रिलेशन आहे सेक आणि कॉसचं रिलेशन आहे कशाचं रिलेशन कशाचं आहे कॉस आणि सेक म्हणजे 1च्या इन्व्हर्स 1 वर पहा ह्या ठिकाणी 1 आहे तो त्याच्या इन्व्हर्स 1चं इन्व्हर्स काय 1च कारण वर अंशस्थानी छेदस्थानी गेला तर काय राहील 1 1/1 = 1 म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली सेकची काय झाली या ठिकाणी 1 सेकची व्हॅल्यू 1 आता ह्याचे इन्व्हर्स करा पहा कॉसचे इन्व्हर्स म्हणजे 2/√3 ह्याचे इन्व्हर्स करा √2 ते परत ह्याचे इन्व्हर्स करा 2 आणि हा 0 ह्या ठिकाणी कुठं आहे अंशस्थानी आहे त्याचे इन्व्हर्स म्हणजे काय नॉट डिफाईन आणि मग आता ह्याच्याल्या इथं काय नॉट डिफाईन आणि नंतर काय 2 नंतर √2 आणि 2/√3 आणि 1 किंवा कॉस अँड कोसेक अँड काय साईन ह्यांच्यामध्ये इन्व्हर्स रेशो आहे मग 0 आहे 0चे इन्व्हर्स नॉट डिफाईन कारण हा जर छेदस्थानी आणला आहे आणि छेद जर 0 असेल तर नॉट डिफाईन ह्याचं इन्व्हर्स करा काय झालं 1/2 म्हणजे ह्याचं इन्व्हर्स वर 2 ह्याचं इन्व्हर्स करा 1/√2 इन्व्हर्स केल्यावर √2च √3/2 आहे तर ह्याचं इन्व्हर्स 2/√3 आणि 1चं इन्व्हर्स 1 अशा पद्धतीने हा ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूचा जो काही चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे आपण व्यवस्थित समजून सांगितलं आहे मग तुम्हाला आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलोत ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत 6 साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा त्याच्यानंतर सेक थिटा कॉट थिटा अँड कोसेक थिटा हे रेशो माहीत असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर साईनच्या इन्व्हर्स कोसेक कॉसच्या इन्व्हर्स सेक थिटा आणि टॅनचे इन्व्हर्स कॉट थिटा ह्या गोष्टी तुम्हाला येणंच आवश्यक आहे आणि हे पाठच करायचं आहे तर तुम्हाला ह्याच्यावरचे एक्झाम्पल सुटू शकतील त्याच्यानंतर काही रेशो परत आपण पाहिलेत काय पाहिलेत टॅन थिटा = साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि परत कॉट थिटा = कॉस थिटा अपॉन साइन थिटा हे जे काही रेशो आपण शिकलोत ते रेशो अत्यंत महत्त्वाचे आहेत एवढं पाठ केल्यानंतर आता आपल्याला पुढं काही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी शिकायच्यात काय शिकायच्यात ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी शिकायच्यात 3 आयडेंटिटीज आहेत त्या आयडेंटिटीज आपण शिकणार आहोत तर आपण पाहूत 3 आयडेंटिटीज तर पुढचं टॉपिक लगेच सुरू करतोय